नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री फेलोशिप योजना ह्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ही योजना कोणासाठी आहे, त्याची पात्रता काय आहे आणि ह्याचा अर्ज कसा भरायचा, ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर ह्या योजनेचा लाभ काय आहे आपण ते जाणून घेऊया. फेलोंना शासकीय सेवेतील गट व अधिकाऱ्याचे समक्ष दर्जा राहील. फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व ईमेल ID दिले जाईल. दरमहा ₹56,100 विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक ₹5,400 असे एकूण ₹61,500 छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येईल. फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण 8 दिवसांची रजा अनुज्ञेय राहील. फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल. IIT बॉम्बे यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या पूर्तीचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल. 12 महिन्यांचे फील्डवर्क व IIT बॉम्बे यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या फेलोंना शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर योजनेची पात्रता काय आहे ते जाणून घेऊ. उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाचे अंतिम दिनांक किमान 21 ते कमाल 26 वर्षे या दरम्यान असावे. म्हणजे ज्यांचा वाढदिवस 5 मे 1999 ते 5 मे 2004 दरम्यान येतो अशी व्यक्ती. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर. किमान 60% गुण असावा. तथापि उच्च शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप आर्टिकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार स्वयंउद्योजकतेच्या अनुभवी ग्राह्य धरण्यात येईल. मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच संगणक हाताळणे आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील. त्यानंतर कामाचे स्वरूप काय आहे ते जाणून घेऊ. फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्यास दिनांकापासून 12 महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल. निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. या प्राधिकरणांमध्ये जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालयांचा समावेश असेल. प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल. नेमणूक केलेले कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फील्डवर्क असे संबोधले जाईल. फील्डवर्कसोबतच IIT बॉम्बे यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल. फील्डवर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्याच्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ते आपण पाहूयात. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्णवेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोंना इतर नोकरी खाजगी प्रॅक्टिस असाइनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम IIT बॉम्बे यांनी फेलोशिपसाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम खेरीज स्वीकारता येणार नाही. या 12 महिन्यांच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते व मुदतवाढीचे किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद नाही. 12 महिन्यांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही. ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळ फेलोसही लागू राहील. फेलोंना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील. फेलोंच्या मुलाखतीच्या वेळी शैक्षणिक अर्हता अनुभव वय तसेच ओळखपत्र यादी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फेलोंनी रुजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल. फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तव्य करावे लागेल. फेलोंच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही. नियुक्तीचे पत्र ऑफर लेटर मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे बंधन फेलोंवर असेल. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल. फेलोशिपच्या कालावधीत फेलो कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही. अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये राबवली जाईल. त्यामध्ये ऑनलाईन परीक्षा आणि शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार त्याचे स्वरूप संपूर्ण माहिती वेबसाईटवर दिली आहे. ते तुम्ही
वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. यानंतर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे आपण पाहणार आहोत. वेबसाईटची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देत आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा डेस्कटॉपच्या क्रोम ब्राउझर ओपन करून त्यामध्ये मुख्यमंत्री फेलोशिप असे टाईप करा. टाईप केल्यावर सर्च करून फर्स्ट वेबसाईट दिसेल चीफ मिनिस्टर फेलोशिप 2025. त्याच्यावर क्लिक केल्यावर एक मेन पेज ओपन होईल. त्या पेजवर पहिले ऑप्शन आहे अर्ज करा. त्या ऑप्शनवर सिलेक्ट केल्यावर तिथे अर्ज प्रक्रिया 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. सर्वप्रथम नोंदणी प्रक्रियेची सुरुवात स्वतःची माहिती भरून आणि खाते तयार करून घ्या. त्यानंतर प्रोफाईल तयार करणे, आपली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती पूर्ण नोंदवा. त्यानंतर अर्ज करा, आपली पात्रता तपासून आणि मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज करा. त्यानंतर परीक्षा शुल्क, मुख्यमंत्री फेलोशिपसाठी आपला अर्ज पूर्ण करण्यासाठी त्याची परीक्षा शुल्क भरा. अर्ज करा, साइन इन करा. त्याच्यावर क्लिक केल्यावर एक पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला न्यू यूजर रजिस्टर, नवीन नोंदणी याच्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स म्हणजे महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण पूर्णपणे वाचून घ्या. त्यानंतर खाली दिलेल्या एक छोट्या बॉक्समध्ये सिलेक्ट करा. त्यानंतर ओके बटन क्लिक करा. ओके बटन क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये आपली संपूर्ण जी काय माहिती असेल, ज्या स्टेप्स सांगितल्या होत्या त्या स्टेप्समध्ये आपण आपली माहिती फिल करा. संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्या. माहिती भरून झाल्यावर ती पुन्हा एकदा चेक करा आणि त्यानंतर आपले फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यावर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.